भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री दादासाहेब मुंडे यांना विनंती। या प्रचाराच्या निमित्त आज कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, आमचे स्नेही मित्र आदरणीय डॉक्टर प्रताप पाटील साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाचे सचिव पांडुरंग तात्या कुंभार, आमचे काँग्रेस पक्षाचे सहकारी भैया निर्भय, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय नेतेगण, जिल्हा परिषद इटकूर गट आणि पंचायत समिती इटकूर गण अशा या प्रचाराच्या संयुक्त सभेचे मुख्य मार्गदर्शक आणि ज्यांचं भाषण तुम्हाला एक 10 मिनिटात ऐकायला मिळणार आहे ते महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खासदार, ज्यांनी दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघामध्ये एक इतिहास घडवला, ते आदरणीय लंके साहेब या ठिकाणी येत आहेत। खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण काही गोष्टी या निवडणुकीमध्ये दिसू लागलेल्या आहेत। 2017 साली जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर 2022 ला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणं अपेक्षित होतं। ग्रामीण भागातल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या दुर्दैवानं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने त्यांचाच एक छोटा कार्यकर्ता कोर्टामध्ये पाठवला आणि वेगवेगळ्या आरक्षणाच्या भूमिका घ्यायला लावून राज्यात निवडणूक होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली। आपल्या सर्वाला आठवत असेल 2019 ला या देशाचे राष्ट्रीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेनेचे प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये एक अत्यंत चांगलं सरकार निवडून आलं होतं। महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार निवडून आल्यानंतर या राज्यामध्ये 2014 ते 2019 या दरम्यान भारतीय जनता पार्टीनं घातलेला धुडगोस, झोडा आणि फोडा, कार्यकर्त्यांना संपून टाका, ही जी मानसिकता होती ती मानसिकता बदलेल अशी आपल्या सर्वांची अपेक्षा होती। दुर्दैवानं संपूर्ण जगावर आणि देशावर कोरोनाचं संकट आलं। 19, 20 आणि 21 सातत्यानं 2-2.5 वर्ष या देशात आणि महाराष्ट्रात आपल्याला सरकारची तितकी उपयुक्तता करून घेता आली नाही जी कार्यकर्त्यांना व्हायला पाहिजे होती। आणि याच दरम्यान महाराष्ट्रातल्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेणं अपेक्षित होतं। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या असत्या तर ग्रामीण पातळीवर कार्यकर्त्यांचा शेवटच्या टप्प्यातला कार्यकर्ता हा त्या सभागृहामध्ये गेला असता, परंतु केंद्रातल्या सरकारचा फायदा घेतला गेला
आपल्याच लोकांना कोर्टात पाठवलं गेलं आणि या निवडणुका कशा होणार नाही त्याची काळजी घेतली गेली आणि त्या निवडणुका वाढत 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 2026 आलं. ज्याचा बाप निवडणूक लढणार होता, जसं आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, त्या माणसाचं पोरग पुढच्या निवडणुकीला स्वतः उमेदवार म्हणून बाहेर आलं. बापाला म्हणलं, पप्पा तुम्हाला काही कळत नाही, तुमचं राजकारण बदललं, आता नव्या पोरांचं राजकारण आहे. गेली 9 वर्ष महाराष्ट्रात या सभागृहातल्या निवडणुका न झाल्याचा परिणाम असा झाला की कधी काळी या महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी हा विचार केला होता की ग्रामीण महाराष्ट्र जर बांधायचा असेल तर ग्रामीण महाराष्ट्राला एक स्वतंत्र व्यवस्था आपल्याला द्यावी लागेल आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती झाली. जिल्हा परिषदेचं सभागृह आलं, पंचायत समितीचं सभागृह आलं आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नेतृत्व करणारी नवीन पोरं आली पाहिजे. ही पोरं आज जरी छोट्या सभागृहात गेली तर उद्या राज्याचं, विभागाचं आणि जिल्ह्याचं नेतृत्व करते. आपल्या सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्राचं नेतृत्व करणारी बहुतांशी सगळी मंडळी ही सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेली, पंचायत समितीच्या सभागृहामध्ये गेली, नगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेली, महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गेली आणि तिथून या पोरांनी टप्प्याटप्प्याने या राज्याचं नेतृत्व केलं. कार्यकर्ता घडवण्याची प्रक्रिया, नेता घडवण्याची प्रक्रिया ही स्थानिक स्वराज्य संस्थेतली अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे आणि म्हणून या सभागृहामध्ये आपण कोण माणूस निवडून द्यायचा याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय त्याच्यामुळे अनेक संकट आपल्यावर येत आहेत. कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती तर आज मतदानही झालं असतं, 7 तारखेला निकालही लागला असता. परंतु महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. या देशाला एक परंपरा आहे, विकासाची दृष्टी असलेलं नेतृत्व उभं राहताना फार वेदना होतात. जुन्या पिढीतली 50 वर्षाचं वय असलेल्या अनेक माणसांना माहित आहे 1990 साली हा देश आर्थिक संकटात आला होता. महागाई अत्यंत टोकाची झाली होती आणि अशा वेळेस या देशाला एका चांगल्या अर्थमंत्र्याची गरज होती. देशाचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांनी विचार केला, इंदिराजींची हत्या झाली, राजीवजींची हत्या झाली, चांगलं नेतृत्व संपलंय, देश अडचणीत आहे. डाव्या विचारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना माहित आहे की जगामध्ये डंकेल प्रस्तावाची घंटा वाजू लागली होती, गॅट करार येणार होता आणि गॅट आणि डंकेल जर स्वीकारला तर छोट्या छोट्या उद्योजक, लोहार, सुतार, कुंभार या उद्योजकांचं कंबरड मोडणार होतं. अशा स्थितीमध्ये अमेरिका नावाचा देश त्याच्यावर सही करण्यासाठी आपल्यावर दबाव आणत होता आणि याच वेळेस देशाला एक प्रभावी नेता भेटला. मनमोहन सिंग नावाचा अर्थमंत्री या देशाला भेटला आणि हा देश उभा राहिला. आज महाराष्ट्र पुन्हा एकदा तशाच अवस्थेतून जातोय, देश तशाच अवस्थेतून जातोय आणि सगळी परिस्थिती आपल्याला बदलायची जर असेल तर या जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये, पंचायत समितीच्या सभागृहामध्ये आपल्या माणसाचा माणूस पण जपणारा, ग्रामीण भागाची जाण आणि भान असणारा माणूस या सभागृहामध्ये गेला पाहिजे. आणि म्हणून विठ्ठल माने सारखा एक शिक्षक असलेला माणूस, अप्पराम सारखा एखादा ग्रामीण भागातला निष्ठावंत कार्यकर्ता जिल्हा परिषदेने पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जाणार असेल, इटकूर सारख्या भागाचं नेतृत्व करणार असेल तर आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं होतं एक मोठा पैलवान, म्हणजे दिसायला ते पैलवान नसले तरी त्यांनी प्रचंड मोठी कुस्ती जिंकलेली आहे. एका हिंद केसरी सारख्या पैलवानाला लोळावून हिंद केसरी ठरलेले आदरणीय लंके साहेब
यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि म्हणून आपण सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू. खरं म्हणजे लंके साहेब, मला असं सांगण्यात आलं होतं, जोपर्यंत तुम्ही येत नाहीत तोपर्यंत हे लढवायचं आहे. तुम्हाला पुढची अत्यंत महत्वाची सभा आहे हे मला माहित आहे आणि म्हणून खरं म्हणजे एक विस्तारित भाषण मी आपल्या सर्वांसमोर करणार होतो आणि म्हणून खरं म्हणजे त्या दृष्टीने सुरुवात केली होती. पण एक लक्षात असू द्या, जिल्हा परिषदेच्या गटातला आणि गणातला आपला माणूस याच्यासाठी सभागृहात गेला पाहिजे की गावातली शाळा चांगली आहे का, गावातली ग्रामपंचायत चांगली आहे का, प्राथमिक आरोग्य केंद्र चांगलं आहे का, पोरांना खेळायला मैदान आहे का, पोरांच्या शिक्षणाची सोय आहे का, गावामध्ये चांगलं वाचनालय आहे का, याचा विचार करणारा माणूस या सभागृहामध्ये गेला पाहिजे. आज अनेक गाव आहेत, शिकलेली गावात पोरं आहेत, त्या पोरांच्या हाताला काम नाही, डोक्याला काम नाही, व्यसनाधीन झालेली पोरांची टीम प्रत्येक गावात बघायला भेटतीये. हाताला काम नाही, रोजगार नाही, म्हणून अनेक पोरांची लग्न होत नाहीत. 35-40 वर्षाची पोरं गावामध्ये 50-60 संख्येनं आहेत, तरी सरकारला मात्र त्यांच्या रोजगाराबद्दल काही वाटत नाही. तरुण पोरांनी रोजगाराचा विषय काढू नये, कामाचा विषय काढू नये, विकासाचा विषय काढू नये, म्हणून या पोरांना देवाच्या, धर्माच्या, जातीच्या नादे लावलं जातं. लक्षात असू द्या, रंग असतो पण तो पिण्यासाठी नसतो. रंग हा कोणत्या जातीचा, धर्माचा, पंथाचा असत नाही. लक्षात असू द्या, भाकरीला रंग नाहीये, भाकरी हिरवी असत नाही, भाकरी भगवी असत नाही, भगवी निळी असत नाही, भाकरी कोणत्याही रंगाची असत नाही. पण भाकरीशिवाय पोट भरत नाही. पोट भरण्यासाठी भाकरी लागते आणि ती भाकरी मिळवण्यासाठी कष्ट करणारी एक तरुण पिढी, शेतात राबणारी पिढी आम्ही पाहिलेली आहे. त्या पिढीला आत्मसन्मान जर द्यायचा असेल तर तुम्हाला या सभागृहामध्ये विठ्ठल माने आणि बिकट सारख्या एका तरुण आणि सकारात्मक विचार करणाऱ्या आपल्या सहकाऱ्यांना आपल्याला पाठवायचं आहे. आणि म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेतकरी कामगार पक्षाची ही आघाडी आपल्याला कायम ठेवायची आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शब्द पाळतोय, आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमदार आणि खासदारांना विनंती केली, त्यांनी आम्हाला केली, आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला. आम्ही कुठेही बंडखोरी केली नाही. महाराष्ट्रात जे एकीचं समीकरण चालू आहे ते शेवटपर्यंत राहिलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि म्हणून या मतदारसंघातल्या तमाम बंधूंना, भगिनींना मी विनंती करतोय की जातीपातीचं राजकारण मनात आणू नका. जातीपातीच्या राजकारणापेक्षा आम्हाला मातीचं राजकारण महत्वाचं आहे, आम्हाला भाकरीचं राजकारण महत्वाचं आहे, आम्हाला रोजगाराचं राजकारण महत्वाचं आहे आणि या तरुण पोरांना एक दिशा देणारं राजकारण महत्वाचं आहे. म्हणून विठ्ठल माने यांना आणि आत्मारामजी बिकडांना सभागृहात पाठवताना आपण सगळ्यांनी मिळून मदत करायची आहे. ही मदत जर आम्ही करू शकलो तर कदाचित धाराशिव जिल्ह्यामध्ये एक परिवर्तनाची नांदी ठरणारा हा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ मला वाटतं 25,000 मतं या मतदारसंघामध्ये असतील. 5-7 मोठी गावं या मतदारसंघामध्ये आहे. परिणाम करणारी मतदारसंघ आहेत. आपल्या जिल्हा अध्यक्षावर विश्वास व्यक्त करण्यासाठी आपण खरं म्हणजे विठ्ठलरावांना मदत केली पाहिजे, त्यांना मतं दिली पाहिजेत. आणि हेच स्वप्न मला वाटतं शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्यांचं आहे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये गेल्या 3 दिवसापासून जे भावनिक प्रश्न निर्माण झाला, दादांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली, राज्याचाच नव्हे तर देशातला एक चांगला अर्थमंत्री आम्ही गमावला. या देशामध्ये जी प्रमुख अर्थमंत्री झाले त्या अर्थमंत्र्यामध्ये ज्याचा स्वाभिमानाने अभिमानाने नाव घ्यावं असे अजितदादा आपल्यातून गेले. अजितदादांची अशी इच्छा होती. गेली 4 दिवस झाले मी बातम्या बघतोय, मी लंके साहेबांचा व्हिडिओ बघितला. या सगळ्यांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही पवार एकत्र यावात. मला असं वाटतं की इटकूर हे त्याचं आदर्श उदाहरण ठरावं आणि दोन्ही पवार एकत्र आले म्हणून विठ्ठल मानेंचा विजय झाला. ही भावना आणि हा विचार संबंध महाराष्ट्राला जावा, त्याची सुरुवात आपण इटकूर मधून करूया, एवढाच या निमित्तानं व्यक्त होतो. पुन्हा या दोघांना आपण महाविकास आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, यांना सभागृहात पाठवण्यासाठी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर मतदान करावं आणि 9 तारखेला आपण सगळेजण या आनंदात सहभागी होऊ, एवढाच विचार व्यक्त करतो आणि थांबतो. शेवटी मातीसाठी जगावं, मातीसाठी मरावं,
बाळा माती लय थोर तिला कसर विसरावं, जन्मलो आम्ही माती किती होणार माती, खापराच्या दिव्यात कधी पेटणारा वाती, हा वात पेटवायचा विचार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुंडे साहेब.